वेगवेगळ्या टॅलेंट सर्च परीक्षांमधून लहान मुलांना शिक्षणासाठी शिष्यवृत्ती दिल्या जात असतात. यासाठी विद्यार्थी देखील तितकेच प्रयत्नही करत असतात. मात्र कोल्हापुरातील एका विद्यार्थ्याने चक्क एकाच वेळी 7 शिष्यवृत्ती मिळवल्या आहेत. या सर्वच्या सर्व शिष्यवृत्ती USA युनिव्हर्सिटीकडून कोल्हापूरच्या आकाशला मिळालेल्या आहेत. नमस्ते, माझं नाव आकाश शेलानी आहे. मी कक्षा 7वी मध्ये शिकतो. मी विबग्यॉन हाय कोल्हापूर इंटरनॅशनल स्कूलमध्ये शिकतो. मला EIISL टॅलेंट सर्च या परीक्षेत 7 USAच्या शाळांनी शिष्यवृत्त्या दिलेल्या आहेत. मला माझे प्रिन्सिपल प्रवीण शर्मा सर, माझे वाईस प्रिन्सिपल प्रियंका पाटील मॅम आणि माझी आई डिंपल चेलानीचा मार्गदर्शन आहे. मला असं वाटतं की कोल्हापूरच्या सर्व मुलांना या असल्या परीक्षात भाग घ्यायला पाहिजे. थँक्यू. इतक्या लहान वयात आंतरराष्ट्रीय शिष्यवृत्ती मिळवत आकाशने हे घवघवीत यश संपादन केल्यामुळे त्याच्या शिक्षक आणि मित्रपरिवाराकडून त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करण्यात येतोय. मला खूप गर्व वाटतोय की एवढा 13 वर्षाचा असून तो इंटरनॅशनल लेवलवर USAचे 7 स्कॉलरशिप त्यांना घेतले आहेत. हे एक्झाम्स करणं खूप मोठी गोष्ट आहे. एवढ्या कमी एजमध्ये एवढं पुढं जाणं, त्यासाठी खूप सारं गायडन्स आम्हाला प्रिन्सिपल सर प्रवीण शर्मा, वाईस प्रिन्सिपल प्रियंका पाटील ह्यांचं मिळालंय. आणि माझे घरचे पण लोक आकाशला खूप मोटिवेट करतात. तो बचपनपासूनच खूप अभ्यासात रुची आहे आणि त्यामुळे तो आता वाढतच गेला असून तो खूप आंतरराष्ट्रीय लेवलवर तो स्कॉलरशिप एक्झाम्स द्यायला लागलोय आणि तिथं त्यानं हा पदवी घेतली आहे. ही खूप मोठी गोष्ट आहे आमच्या सगळ्यांसाठी. मला सगळ्यांसाठी एवढंच म्हणायचं आहे, हे कॉम्पिटिशन्सला पार्टिसिपेट करणं खूप इझी आहे. ते स्कूलच्या थ्रू होऊ शकतात. तुम्हाला जो पण गायडन्स प्रोग्राम कधीही पाहिजे असेल तर तुम्ही माझ्याबरोबर संपर्क करू शकता. मी तुम्हाला गायडन्स देईन. पण तुम्ही नक्की तुमच्या मुलांना ते मोटिवेट करावं आणि ते असले आंतरराष्ट्रीय लेवलवर स्वतःचं नाव रोशन करावं. दरम्यान आकाश हा पुढे अजूनही अशा प्रकारच्या परीक्षा देण्यासाठी तयारी करतोय. सध्या आंतरराष्ट्रीय फिजिक्स ऑलिम्पियाड, आंतरराष्ट्रीय केमिस्ट्री ऑलिम्पियाड अशा परीक्षा देण्यासाठी आकाश सराव करत आहे, असेही आकाशच्या आई डिंपल चेलानी यांनी स्पष्ट केलंय. लोकल 18 साठी साईप्रसाद महेंद्रकर, कोल्हापूर.